सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 7 सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक। आपल्याबरोबर काही महिला आहेत, मतदार भगिनी आहेत, जाणून घेऊया त्यांच्या मनामध्ये काय चाललंय। नमस्कार, काय वाटतं तुम्हाला सासवड नगर परिषदेमध्ये कोणाची हवा आहे? शिवसेनेची। अच्छा, तुमच्या प्रभागाचे उमेदवार कोण आहेत? विद्याताई टिळेकर, सचिन भोंगळे अध्यक्षासाठी आणि वैभव भाऊ टकले। विजयबापू शिवतारेंचं काम कसं वाटतं तुम्हाला? बापूंचं काम एक नंबर। तुम्हाला काय तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे ज्या पाठीमागच्या काळामध्ये होत्या? पाणी वेळेवर नाही आहे, गटारे नाही आहेत व्यवस्थित, 4-4 दिवस पाणी येत नाही, रोडवर कचरा पडलेला असतो। अच्छा, ओके। त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमचे उमेदवार जे आहेत ते कोण त्यांचं ते निवडून येतील? विद्याताई टिळेकर निवडून येणारच, त्याचबरोबर वैभव भाऊ टकले येणारच। ओके, धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला 100% खात्री, विजय आमचाच, गुलाल आमचाच। गुलाल तुमचाच? आमच्या बापूंच्या नावातच विजय आहे। अरे वा, बापूंच्या नावात विजय आहे। काय वाटतं तुम्हाला आमदार विजयबापू शिवतारे यांच्या बाबतीत? अजून बापूंनी आमदार म्हणून चांगलं कार्य केले, तसेच जर भगवा फडकला तर आमचे सगळे उमेदवार चांगलंच कार्य करतील। बरं, तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या? समस्या तेच नाही, मी आता सगळेच सांगतात, पाठ झालेत लोकांना समस्या, पाणी प्रश्न मेन आहे। म्हणजे तुम्हाला वाटतं की विजयबापू शिवतारेंच्या माध्यमातून तुमच्या प्रभागामध्ये काम होईल आणि जे उमेदवार नवीन आहेत ते त्यांच्या माध्यमातून काम होईल? नक्कीच नक्कीच, बापूंनी सुरुवात केलेलीच आहे, रस्ते वगैरे भरपूर केलेत बापूंनी, राहिलेला विकास नक्कीच करतील। त्यामुळं तुमच्या सासवड नगर परिषद सत्ता कुणाची? बापूंचीच। ओके, धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं? विजयबापू शिवतारेच निवडून यावेत असं वाटतं। शिवसेना? शिवसेनाच यावं असं वाटतं। का? विकासासाठी। ओके, तुम्हाला काय वाटतं? शिवसेनाच यावं वाटतं, विकास होईल आमच्या प्रभागाचा। तुमचे उमेदवार कोण आहेत? वैभव टकले आणि विद्याश्री कांटेळेकर। ओके, तुम्हाला काय वाटतंय? शिवसेनाच येणार। अच्छा, शिवसेनेचे कुठले उमेदवार? सगळे निवडून येणार? विद्याताई टिळेकर, सचिन भोंगळे आणि वैभव टकले। ओके, काय वाटतं तुम्हाला मावशी? आता सध्या शिवसेनेचीच हवा आहे, फक्त आमचे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे। भाजी मंडईचे नेताजी चौकापर्यंत आम्हाला बाजार करताना खूप वेळा पडझड झालेली आहे, हे बापूच काम करू शकते। तुमच्या प्रभागामध्ये ड्रेनेज लाईनची समस्या आहे का? आहे तशी, आणि पाणी येत नाही, 2-4 कधी 5 दिवसांनी पण पाणी स्वच्छ आहे का पिण्या? हो, असतंय, कधी स्वच्छ कधी असं कधी प्रॉब्लेम येतोय। हो, पाऊस पडल्यानंतर दूषित पाणी येतंय। त्यामुळे हवा कुणाची आहे आता? बापूंची, शिवसेना। तुम्हाला काय वाटतं? हवा शिवसेनेचीच आहे, शिवसेनाच यावी। अच्छा, धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेचीच हवा। ओके, धन्यवाद। सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चं बिगुल वाजले सासवडमध्ये। विविध पक्षांनी मोर्चे बांधणी केले सासवडमध्ये। काय वाटतं तुम्हाला की कुणाची हवा आहे आणि काय होऊ शकते पुढे? सासवड नगर परिषदेसाठी गेले 50 वर्ष ही जी घराणेशाही चालू आहे ती संपुष्टात यावी आणि सासवडचा विकास खऱ्या अर्थाने आमदार बापू विजय शिवतारे हेच करू शकतात। त्यामुळं त्यांना ह्या 5 वर्षात आणि पुढीलही कार्य कालावधीसाठी सर्वांनी चान्स द्यावा। सासवड नगर परिषदेमध्ये जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत तुमचं मत काय आहे? सर्वांच्या बाबतीत सर्व उमेदवार हे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत आणि मेन म्हणजे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिनदादा भोंगळे हे तरुण आणि तडफदार नेतृत्व आहे, तरी त्यांना सर्व जनतेने चान्स देऊन बघावं। तुमच्या सासवडमध्ये तुम्ही बोलला की
50 वर्ष एका पक्षाकडे सत्ता आहे किंवा तर काही गोष्टी आहेत त्यामध्ये सासवड नगरपालिकेचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झाला आहे का आणि तुम्हाला काय वाटतं की इथल्या समस्या आणि अडचणी काय आहेत? त्याप्रमाणे विकास झालेला नाही. सासवडमध्ये अजूनही पाणी 3-4 दिवसाच्या कालावधीनंतर येते. उन्हाळ्यातही टंचाई भरपूर प्रमाणात असते आणि जो म्हणजे निधी स्वच्छतेसाठी निधी आपल्याला उपलब्ध झाला होता, सासवड शहराला जे पारितोषिक मिळालं होतं तो निधीही कुठं वापरण्यात आलेला नाही. ओके ओके तो पण दिसतो जनतेला, सर्व दिसते, सर्व दिसतंय की काय तुम्ही काम केले. तुमच्या प्रभागामधले जे उमेदवार आहेत त्यांची नावं काय? आणि आमच्या प्रभागातले उमेदवार राजेंद्र टकले आणि विद्याताई टिळेकर. अच्छा. आणि नगराध्यक्ष पदाचे सचिन दादा भोंगळे निवडून येतील असं तुम्हाला खात्री आहे? हो, पूर्ण खात्री आहे. आणि हा बदल इथं बाप्पू विजय शिवतारे आमदार तेच घडू शकतात. आणि ह्या आत्ता आमदार झाल्यापासून त्यांनी आपल्या सासवड पुरंदर तालुक्याला विमानतळ, पाण्याची योजना, पुढं भविष्यात IT पार्क, मेट्रो हे सर्व प्रकल्प आहेत. आणि त्यामुळे ना सासवडच्या तरुण वर्गाला काय म्हणतात एक विजन दिलंय आणि तरुण वर्गांना काम मिळेल सगळ्या. ओके, धन्यवाद ताई.